नमस्कार मंडळी. सकाळ सकाळ आले इथं फेरफटका मारायला. हे बघा जिथं ओल्लं दिसतंय तिथं आम्ही काल मिरच्या लावलेल्या आणि हा भाजीपाला आपला पहिलाच आहे आणि सगळं एकटीने केलंय बघा. पाणी माझं मीच देते, फक्त मिरच्याचं इकडचं पाणी मुलांनी धरलं होतं कारण माझी खूप धावपळ होत होती. पाणी बघू का मिरच्या लावू, तर तिथं त्याची मला मदत झाली आहे. पक्षी येऊन बोलता बोलता 15 दिवस झालेत आणि काल इन्स्पेक्शन होतं आमच्याकडे. अचानकच आनंद ॲग्रो कंपनी आणि टीम त्यांची धाड पडली. मॅनेजर, सुपरवायझर टीमसहित अचानकच आले. माझं फार्मवर काम चालूच होतं. पाण्याचे जे भांडे होते ते उचलत होते मी. अचानक पुढे सुपरवायझर आले. मला वाटलं नेहमीप्रमाणे ते मर वगैरे बाहेर काढावं लागते, फाडावं लागते, त्याच्यासाठीच आलेत. ते आपले बाहेर बसले, त्यांच्या पाठोपाठच डायरेक्ट गाड्याच आल्या 4-5. मग मला ज्यावेळेस पहिला लॉट टाकला होता आम्ही 2 वर्षापूर्वी, तेव्हा असेच रात्री 12 वाजता त्यांची टीम आली होती पक्षी मोजायला. मग थोडा संशय आला की हे लोक इन्स्पेक्शनलाच आलेत, मॅनेजर आणि सगळेच आले म्हटल्यावर एक अनुभव असतो आपल्याला. पण कर नाही त्याला डर नाही. आणि कशामुळे गोंधळ झाला ते मी सांगणारच आहे. आनंद ॲग्रोचे इन्स्पेक्शन कशामुळे झालं त्याचं उत्तर मी पुढे व्हिडिओ देणार आहे. पण त्याच्या अगोदर हा व्हिडिओ बघा, कशा पद्धतीने त्यांनी इन्स्पेक्शन केलं, कसे पक्षी मोजतात. नमस्कार मंडळी. आज आमच्याकडे इन्स्पेक्शन आहे. पक्षी मोजायला आले आहेत सुपरवायझर लोक. तर त्यांची पूर्ण टीम आलेली आहे. म्हणजे कंपनीचं कसं असतं, बरेच लोक बेमान्य हा व्यवसाय करतात. कधी खाद्य विकतात, तर कधी पक्षी टाकतात. तर त्याच्यामुळे ते कधी येऊन इन्स्पेक्शन करतात आणि आपला प्रामाणिकपणा सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तर ज्यावेळेस पहिल्या वेळेस आमच्याकडे पक्षी आले होते, बरेच जण विचारतात कुठल्या कंपनीचे पक्षी आहेत. आमच्याकडे आनंद ॲग्रो कंपनीचे पक्षी आहेत. तर त्यावेळेस इन्स्पेक्शन झालेलं माहिती मला. त्याच्यानंतर परत नाही झालं. पण आता बऱ्याच दिवसानंतर इन्स्पेक्शन चालू आहे. आता ते काय करतायत मी पहिल्यांदाच बघते, कारण पहिल्या वेळेस इन्स्पेक्शन झालं होतं त्यावेळेस ते रात्री पक्षी पहिल्या लॉटचे पक्षी आल्यानंतर रात्री 12:30 वाजता त्यांची गाडी आली होती. अगदी आपण मराठी भाषेत सांगायचं तर धाड टाकायला. नाही हो, नाही नाही नाही, असं नाही. मी तुम्हाला सांगते की ॲडचे पैसे लागतात. ऑलरेडी यूट्यूबला मला ॲड सुरू झालेलं आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तर मंडळी, आता मी पण पहिल्यांदाच बघते कशा पद्धतीचं आता हे इन्स्पेक्शन आहे आणि कशा पद्धतीनं हे पक्षी मोजतायत. मी तर बघते आणि तुम्ही पण बघणार आहात. पूर्ण टीमच आलेली आहे. व्यवसाय कुठलाही करा, पण व्यवसायात प्रामाणिकपणा पण तेवढाच ठेवा. आणि आमचं असं आहे, काही प्रॉब्लेम आला आम्ही हक्काने भांडतो सुद्धा. मी काल लाईव्हमध्ये सुद्धा सांगितलं आहे की काही झालं तर मी मॅनेजरला फोन लावत असते, पक्षी का आले नाही, काय झालं, हे झालं, ते झालं. हक्काने बोलण्याचा आपल्याला अधिकार असतो, कारण आपला प्रामाणिकपणा तिथे आपल्याला बोलायला भाग पडतो. बाबा, आता काय आमचे पक्षी मारून टाकतो का काय माहिती लोक. दनादन काम चालू आहे मोजायचं. तर मंडळी, इन्स्पेक्शन झालेलं आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि आता ही मंडळी निघालेली आहे, त्यांची टीम पाठीमागे दिसत आहेत. ते आनंद ॲग्रोचे मॅनेजर आहेत, चाललेत ते आता. तर मंडळी, मी नेहमीच सांगते तुम्हाला, ओडिशी जातीचा आपला शेवगा आहे. आता सगळ्यांनी वानोळा चालवलाय बघा, आमचे हंडाळ सुपरवायझर. फेसबुकला कमेंट्स नक्की येणार आहे, खात्रीने सांगते. आमच्याकडे आडनाव काय मलाच माहीत नाही सरांचं. घुटेकर. हो सर, चहा घ्यायला चला ना.
कुटेकर सर मॅनेजर साहेबांना चहा घ्यायला चला म्हणते. काय मंडळी, हे आपलं एक कुटुंबच आहे, बरोबर आहे की नाही. टीम येऊ द्या नाही तर पक्षी येऊ द्या, हे आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे. त्यामुळे आपण हक्काने बोलतो. सगळ्यांना माहिती आपला फोन डायरेक्ट मॅनेजर साहेबांनाच असतो. सगळ्यांना माहिती आहे. तर मंडळी, कालच्या लाईव्हला फेसबुकला आणि मला यूट्यूबला बऱ्याच कमेंट्स असतात की ताई FCR किती आलाय. तर आपल्यासोबत आहेत कंपनीचे सुपरवायझर हंडाळ सर. तुम्ही सांगा आता आपला FCR किती आहे. FCR आपला 500 ग्रॅमला 1.04 आहे आणि CFCR 1.39 आहे. तर तुमच्या प्रश्नांना उत्तर त्यांनी दिलेलं आहे. मंडळी, आमच्या फार्मला 4 दरवाजे आहेत आणि प्रत्येक दरवाजासमोर हे खाद्याचं स्टँड जे तुम्हाला आतून दिसतंय ते समोर ठेवावं लागतं, कारण ते खूप जड असतं आणि त्या मजुरांना त्रास नको जास्त आतमध्ये कुठं फिरायला, पक्षी पण असतात म्हणून ते समोरच ठेवावं लागतं. जे इथे पण समोर मी आत्ता बनवलेलं हे नवीनच आहे. जे लोखंड माझ्याकडे उरलं होतं तर त्याचं स्टँड मी बनवून घेतलेलं आहे. तर इथे ठेवलं होतं 4 गोण्या. सुरुवातीला त्या 2 घडबंचांमध्ये जे दिसतंय तुम्हाला तिथे खाद्य टाकलं आणि मग सगळ्यांना माहिती आहे आता मी खाद्यपाणी एकटीच करते, मजूर नाही आहे. तर त्या दादांना सांगितलं की काही गोण्या इकडे पण टाका, एक छोटी घडबंची आहे. इथे 4 गोण्या टाकल्या. तर पहिली गोणी टाकतानीच इथं काय झालं हे बघा, इथं खाद्य अजून पण आहे. ते सांडलं, ती गोणी टाकल्याबरोबर फुटली सगळी. तर तिकडे 4 गोण्या आणि इथे 13 गोण्या, म्हणजे ह्या झाल्या 17 गोण्या. खाद्य यायचं होतं 35 गोण्या. चला आता आपण पुढच्या स्टँडवर. आणि याच्यातलं अजून आम्ही काही खाद्य घेतलेलं नाही आहे. एवढं खाद्य मी एवढ्यावरून खाली घेऊ शकत नाही. कडेचं खाद्य आम्ही वापरून राहिलो आहे. तर तिकडच्या 17 आणि 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30 हे झालं 30 गोण्या. आणि फुटलेली 1 गोणी प्लस, कारण ती खाली होती, 31 गोण्या. आणि 4 गोण्या मी इकडे हे बघा इथं आता याच्यातलं वापरला आम्ही. तर 4 गोण्या इकडच्या बाजूला. मी तुम्हाला अगोदरच बोलले की इकडं भांडी वगैरे आहे, त्याच्यावर बारदाणे टाकल्यामुळे सुपरवायझरच्या लक्षात आलेलं नाही आहे. चूक त्यांची पण नाही आहे रिपोर्टिंग करताना. तर इथे 4 गोण्या टाकून घेतल्या होत्या. असं 35 गोण्या आम्हाला खाद्य आलं होतं. तर ह्या राहिल्यात आता 2.5 गोण्या. तर मंडळी, 4 गोण्या मी ह्या कडेला, जे मी अगोदरच बोलले, ह्या कडेला टाकून घेतल्या होत्या. कारण त्यांना झालेला होता खूप उशीर गाडीचं टायर फुटल्यामुळे. तर ते कसे पण टाकायला लागले आणि इतक्यावर थप्पी मारल्यावर मी एकटी कसं खाली एवढं खाद्य काढणार तुम्ही सांगा. म्हणून त्या छोट्या घडवंचीवर पण टाकलेलं आणि इकडच्या 4 गोण्यांचा सगळा गोंधळ झाला, जे आम्ही आता रात्री खाद्य टाकलेलं आहे. तर ह्या 4 गोण्या प्लस आमच्याकडे सुरुवातीचं खाद्य येतं ते 1.5 गोणी होतं. तर ते एकाच दिवसात जवळजवळ 6 गोण्या कशा संपल्या, कुठलीही कंपनी आपला संशय घेईल. तर असा सगळा गोंधळ झालेला आहे एकंदरीत. हे काय मला कोणी सांगितलेलं नाही आहे, पण ज्यावेळेस सुपरवायझर म्हणले FCR वाढला आहे, आदल्या दिवशीच बोलले पक्ष्यांना खाद्य आज दिवसभर काय टाकू नका, भरपूर खाद्य आहे भांड्यांमध्ये. मलाही थोडा संशय वाटला त्यावेळेस, पण म्हटलं चला कंपनीचा काय नियम असेल माहिती नाही. तर त्या दिवशी आम्ही काही खाद्य टाकलं नाही आणि ते दुसऱ्या दिवशीपर्यंत गेलं, ते पण बरोबर आहे. आणि कंपनी करते ती त्यांच्या नियमानुसार, त्यांना तो अधिकार आहे. पण ज्यावेळेस मला मॅनेजरने विचारलं हे खाद्य कधी टाकलं, तर म्हटलं, मग त्यांना मी सांगितलं की खूप गोंधळ होत होता, ते कसे खाद्य टाकत होते आणि मी एवढ्यावरची थप्पीवरून, ही जी लावलेली थप्पी त्याच्यावर वरून मी खाद्य काढू शकत नाही आहे. त्याच्यामुळे मी काही खाद्य इकडच्या बाजूला काढून घेतलं होतं. म्हणजे मला तिथं थोडा डाऊट आला की याचं रिपोर्टिंग झालेलं नाही आहे या 4 गोण्यांचं. आणि तसंही आपल्याकडे फार प्रामाणिकपणा आहे. आपल्याला बेमहिन्याच्या धंद्यातून कुठेही कुणाचाही 1 रुपया पण नको आहे. काय लागलं तर आपण भांडू शकतो हक्काने. सुपरवायझरबरोबर वेळ आला तर भांडू शकतो, मॅनेजरबरोबर भांडू शकतो. आता दुसरा लॉट तर आमचा पूर्ण फेल गेला होता. त्यात आमचं
मेडिसिनचा सुद्धा खर्च निघाला नव्हता, जे मी याच्या अगोदरच्या पण ह्याच्यात सांगितलं, व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर मला असं वाटतं प्रत्येकाने हा प्रामाणिकपणे जर व्यवसाय केला तर एक ना एक दिवस नक्की आपला येणार आहे. खाद्य आलं होतं 35 गोण्या आणि पहिलं आमचं 1.5 गोणी शिल्लक होतं आणि अचानकच हे 4-5 गोण्या एकाच दिवशी कशा संपल्या. तर ते लक्षात आलं नाही सुपरवायझरच्या त्या बाजूला, कारण आमची एंट्री पुढच्या दाराने असते आणि खाद्य दुसऱ्या दरवाजाला ठेवलं होतं, शेवटच्या बाजूला ठेवलेलं होतं. म्हणजे आता हे मी माझ्या अनुभवावरूनच सांगते, कारण ज्यावेळेस पक्षी मोजले त्याच्यानंतर मॅनेजरने पण सगळीकडे बघितलं खाद्य वगैरे. तर त्यावेळेस त्यांनी मला प्रश्न केला की हे खाद्य कधी ठेवलं. तर म्हटलं असं झालं होतं, जेव्हा खाद्याची गाडी निघाली तर त्याच्या अगोदर आपल्याला एक मॅसेज येतो आणि तो मॅसेज आल्यानंतर त्या दिवशी काही गाडी आलीच नाही. म्हणजे मलाही थोडी शंका वाटली, गाडी का नाही आली. गाडी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता आली. तर त्या गाडीचे मालक होते, त्यांनी सांगितलं की गाडी टायर फुटला होता, त्याच्यामुळे गाडी उशिरा आली. तर त्यामुळं ते काय झालं, ते असे पटापट त्यांना पुढच्या फार्मवर जायचं होतं. एवढी मोठी गाडी होती, त्याच्यात सगळ्या फार्मचं खाद्य होतं. तर ते खाद्य त्यांना टाकायचं होतं सगळ्या फार्मवर आणि ते खूप गडबड करायला लागले. ते कसंही खाद्य टाकायला लागले. त्याच्यामध्ये आमची एक गोणी फुटली पण जाग्यावरच त्यांनी टाकल्याबरोबर. तो एक वैताग वाढला. 4 गोण्या मी त्यांना शेवटच्या कडाला, ज्या तुम्ही आत्ताच पाहिल्या, ज्याच्यामुळे गोंधळ झाला, तर त्या गोण्या तिकडे टाकायला लावल्या का तिथल्या तिथं बाबा त्या गाळ्यातल्या पक्ष्यांना सोपं जाईल टाकायला. आणि सगळा गोंधळ इथंच झाला की त्या गोण्या सुपरवायझरच्या लक्षातच आलं नाही तिकडं न गेल्यामुळे. त्या कडेला जाण्याचा विषयच राहत नव्हता. पक्षी सगळे अलीकडे आहे, ते 2 गाळे सोडून, तुम्ही आत्ताच पाहिलेलं आहे. शेवटी कंपनी आहे, त्यांना कुठे संशय आला तर ते बेधडकपणे आपल्यावर धाड टाकू शकतात. त्यांना तो अधिकार आहे आणि आपलंही काम आहे की आपण आपला व्यवसाय प्रामाणिकपणे करावा असं मला वाटतं. तर त्याच्यामुळे हा सगळा गोंधळ झालेला आहे आणि मी मॅनेजरला पण विचारलं नाही की काय झालं, कशामुळे. तर पण हां, एवढं मात्र नक्की विचारलं की पक्षी बरोबर आहे का, पक्षी मोजल्यानंतर. तर बाकीच्या टीमनी सांगितलं की हां, बरोबर आहे पक्षी. तर त्याच्या अंदाजानुसार जेव्हा मला मॅनेजरने विचारलं की हे खाद्य कधी टाकलं तर तेव्हा ते लक्षात आलं की नाही, हे खाद्याचा भार त्यांनी हे झालेलं आहे, आपल्यावर पडलेला आहे. त्याच्यामुळे त्यांना कुठंतरी संशय आला कंपनीला. तर अशा पद्धतीने आमचं झालं इन्स्पेक्शन. पण एवढं सांगेन, आनंद ॲग्रोचे रिझल्ट आत्तापर्यंत आम्हाला खूप चांगले आलेले आहेत. आणि बाकीच्यांनी पण आनंद ॲग्रो कंपनीचे पक्षी टाकावे, जे पोल्ट्रीधारक माझे व्हिडिओ बघत असतील त्यांनी.